ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शन पास गेट हे बंद करण्यात आलेले आहे। दररोज 4000 भाविकांची मर्यादा संपल्यामुळे पास व्यवस्था बंद करण्यात आली। त्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात सध्या मोठी गर्दी दिसून येते। यावेळी संतापलेल्या भाविकांनी मंदिर संस्थांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला। सकाळी 10 वाजता 4000 भाविकांची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे आता तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। यावेळी मंदिर परिसरात सर्वत्र मास्क न घातलेले भाविक, व्यापारी, पुजारी आहेत। शिवाय पास बंद झाल्यामुळे भाविकांमध्ये निराशेची भावना आहे। राहुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राहुल, जे व्हायला नाही पाहिजे, जे अपेक्षित नव्हतं तसंच काहीसं होताना दिसतंय। कारण मंदिर संस्थांसमोर मुख्यत्वे दोन आव्हान आहेत। एक म्हणजे कोरोनाचा प्रसार होणार नाही हे पाहणं, आणि दुसरं आव्हान आहे ते म्हणजे अनेक काळापासून जे भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत होते त्यांची संख्या मर्यादित ठेवणं, आणि त्या दृष्टीनेच मंदिर संस्थांनी दर्शन पासची व्यवस्था केली होती। माझं या संदर्भात मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालं होतं, आणि त्यांनाही ती भीती वाटत होती की दर्शन पासची मर्यादित संख्या बघून काही गोंधळ होऊ शकतो का। परंतु त्यांच्यासमोर पर्याय नव्हता, कारण 4000 हे लिमिट जे आहे ते दिवसभरात त्यांनी विभागलेलं होतं। म्हणजे दिवसभराच्या 24 तासामध्ये आपल्याला माहिती की तुळजाभवानीचं दर्शन हे दिवस रात्र होतं, तर या 24 तासामध्ये 4000 भाविकांना विभागायचं होतं। पण आज अशी स्थिती निर्माण झाली की 10 वाजताच दर्शन पासची संख्या संपली, आणि मग अर्थातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे भाविक आहेत ते भाविक चिडले। त्यांनी मंदिर प्रशासनाच्या कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही स्थिती नियंत्रणात आहे। मंदिर प्रशासन प्रयत्न करते की आलेल्या भाविकांचं अकोमोडेट कसं त्यांना करता येईल। परंतु हा प्रश्न फक्त तुळजापूरचाच नसेल, तर महाराष्ट्रातल्या इतर देवस्थानमध्ये पण ही स्थिती येऊ शकते। माझं परवाच शिर्डी देवस्थानच्या प्रमुखांशी बोलणं झालेलं आहे। नम्रता। राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल।